मुंबईत कोट्यवधींचं घर तरी मुंडेंना शासकीय बंगल्याचा मोह आवरेना. ताबा न सोडण्यावर केलेला अजब दावा. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी तत्कालीन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. राजीनामा देऊन अनेक महिने उलटले असले तरी धनंजय मुंडे यांनी अजूनही मलबार हिलमधील सातपुडा हा शासकीय बंगला रिकामा केलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना आतापर्यंत तब्बल 42 लाख रुपयांचा दंड ठोठावलेला आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी आजारपणामुळे मला मुंबईत राहणे आवश्यक आहे, तसेच मुलीच्या शाळेचा प्रश्न आहे, त्यामुळे त्यांनी मुदतवाढ मागितल्याचं म्हटलेलं होतं. आता याबाबत आणखीन एक नवीन अपडेट समोर आले. धनंजय मुंडे यांच्याकडे मुंबईत स्वतःचे आलिशान घर असल्याचा प्रकार समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आलेली आहे. धनंजय मुंडे यांच्या नावावर गिरगाव चौपाटीतील NS पाटकर मार्गावरील वीरभवन इमारतीत घर आहे. डिसेंबर 2023मध्ये मुंडे आणि त्यांच्या पत्नीने हे घर 16,50,00,000 रुपयांना खरेदी केलं होतं. धनंजय मुंडे यांचं मुंबईतील हे घर वीरभवन इमारतीत 9व्या मजल्यावर आहे. 902 असा या घराचा क्रमांक आहे. धनंजय मुंडेंचे हे घर तब्बल 2,151 चौरस फुटांचं आहे. मात्र मंत्रिपद गेल्यानंतर देखील सरकारी निवासस्थानात राहत आहेत. धनंजय मुंडे यांनी स्वतःसाठी 10 कोटी रुपये खर्च केला होता आणि या घरात सध्या कोणीही राहत नाही. ते घर खरेदी केल्यापासूनच बंद आहे, अशी माहिती विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.